बघा आता आंदोलनाची जी मुदत होती ती संपायला अखेरचा अर्धा तास उरलेला आहे, कारण 6 वाजेपर्यंत मुदत होती. आता या अर्ध्या तासानंतर जरांगेंची काय भूमिका असणार आहे ते सगळ्यात बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जरांगेंच्या भूमिकेच्या आधी प्रशासनाची आणि शासनाची भूमिका अर्ध्या तासानंतर काय असणार आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बघूया आता हायकोर्टाच्या निर्देशाचं पालन होणार का, कारण संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करायची मुदत दिली होती. त्यानंतर आता पोलीस प्रशासन आणि सरकारी यंत्रणेची काय भूमिका असणार आहे, जरांगे काय बोलतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जरांगे बोलले होते मी आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय इथून निघणार नाही. त्यामुळे आता अखेरचा अर्धा तास उरलाय, हा अर्धा तास खूप महत्त्वाचा आहे. आपण पाहतोय मुंबईमध्ये मराठा आंदोलक मोठ्या संख्येने दाखल झालेत आणि अजूनही दाखल होत आहेत. 5,000ची लिमिट त्यांना देण्यात आली होती, मात्र तरी देखील हजारोंच्या संख्येने 40-50 हजाराच्या वर ही संख्या संपूर्ण मुंबईमध्ये पाहायला मिळते. ठिकठिकाणी चक्काजाम झालेला आहे. तर शेवटचा अर्धा तास उरलेला आहे आणि या अर्धा तासामध्ये आता काय भूमिका सरकारकडून घेतली जाते, प्रशासनाकडून घेतली जाते आणि त्यानंतर जरांगे पाटील त्यांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं. अगदी बरोबर, कारण हायकोर्टाच्या आदेशाचं पालन होणार की आदेशाचं उल्लंघन होणार हे आता लवकरच कळणार आहे. अर्धा तासानंतर 6 वाजल्यानंतर जरांगेंची भूमिका काय असणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आंदोलनाची मुदत संपायला केवळ अर्धा तास उरलेला आहे. केवळ नुसत्या काही तासांना काय दिवसभराने आपण मुंबई कशी अत्यवस्थ झाली, कशी विस्कळीत झाली ते आपण बघतोय. संपूर्ण मुंबईत चक्काजाम झालेला आहे. ठिकठिकाणी आंदोलकांची गर्दी आहे. 3000 वाहनं मुंबईत आलेली आहेत. ऐन गणेशोत्सव काळात ही आंदोलकांची गर्दी परवडणारी नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.